कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाईनी आम्हासनी चॅलेंज दिलं। आता आमच्या सुनबाईच आहेत म्हणताना आम्ही काही त्यांच्यावर रागवलो नाही, चिडलो नाही। बाहेर जर आम्हाला कोणी असं चॅलेंज बिलेंज दिलं असतं का नाही, आम्ही त्याला त्या क्षणी बाद केला असता। हो, आमच्या सुनबाई आहेत त्या। आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे म्हणताना तर आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलं। आता त्या हरल्या। आम्ही फक्त अधिपतींना त्या हरल्यानंतर काय करायचं याची आठवण करून दिली बघा। हो, हळदी कुंकू होतं घरात, बाहेरच्या 4 बायका आलत्या, त्यांनी घरात पोलीस आणले, त्यांच्या समोर आमच्यावर नाही ते आरोप केले। पण तरी बी आम्ही एक बी शब्द वाकडा बोललो नाही त्यासनी। तुम्ही विचारा, कोणास विचारा, दुर्गीला विचारा, आम्ही काय वाकडं बोललो का त्यांना? नाही ताई, अजिबात नाही। ताई एका शब्दाने बी बोलली नाही बघा सुनबाईला। मी जर का काही असलं काही केलं असतं का नाही, तर ताईनं 2 खोबाडी देऊन मला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं। पर ताईनं सुनबाईला एका शब्दानं बी वाकडी बोलली नाही। आणि एवढं सगळं झाल्यानंतर फुलपगारे स्वतः इथं आले, त्यांनी स्वतः कबुली जबाब दिला। हे बघा, जे काय घडलंय का नाही ते सगळ्यांच्या साक्षीनं घडलंय बघा। आता त्यांनी आमच्यावरचा आरोप सिद्ध केला असता तर तुम्ही आमच्या दारात नाही, आम्ही तुमच्या दारात आलो असतो। 4 दिवस आम्हासनी ठेवून घ्या म्हणून, आणि आम्ही गेलो बी असतो, कारण तसंच ठरलं होतं। पण आता ठरल्याप्रमाणे अधिपतींनी सुनबाईंना हाताला धरून घराबाहेर काढलं, त्यामुळे आता तो प्रश्न त्या दोघांचा आहे बघा। आता ह्यात आमासनी मध्ये घेऊ नका तुम्ही। तुम्हाला सांगतो आम्ही, जयदेव दादा आणि वीणबाई, नवरा बायकोच्या भांडणात जो कोणी मध्ये पडतो की नाही तोच वाईट ठरतो। त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही मध्ये पाडू नका, माफ करा आम्हाला, खरंच माफ करा। आणि नाश्ता पाणी केल्या बिगर जायचं नाही। चला येतो आम्ही, आमची मीटिंग आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।